तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही स्नेहल वगैरे आम्ही सगळे असं बाहेर चाललेलो आहोत. आता बुद्ध पौर्णिमा येते, तर त्यानिमित्त आम्ही बुद्ध विहारात चाललेलो आहोत रावेतला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आम्ही निघलेलो आहोत बुद्ध विहारात जायला. तर बेबी आम्ही सर्वजण आहोत. ती रडतीये गाईस, सोडून चालली ना मला. तर सोडून चालली आहे, खूप रडतीये. ते आज जाणार आहे, आज आमची लास्ट भेट असणार आहे. चल बेबी, बेबी माझी बेबी. चला, तर आता फायनली आम्ही आलेलो आहोत. हे बघा कसं सुंदर आहे. तर आम्ही असं आलेलो आहोत. तिथं बेबी आहे, किती छान आहे. चल बेबी, चप्पल काढून जायचं. किती छान आहे. तर आम्ही आम्हाला इंस्टावर एक रील आली होती, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. इथं स्नेहल तिची बहीण आहे आणि इथं आमची बेबी आहे. आता आम्ही चाललेलो आहोत आम्ही वरती. इथं छोटे छोटे रिक्षा बसलेले आहेत. कसली भारी मूर्ती आहे इथं बुद्धांची. खूप छान आहे बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता गाईज, खूप शांतता इथे. मन तृप्त होत आहे इथे. मी काय बोलू शकत नाही, कारण इथे सगळ्याशा बसलेल्या आहेत. इथे बेबी आहे, इथे ती स्नेहल आहे. तर फायनली आमचं झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत. बाहेर खूप छान वाटते गाईज, तुम्ही बघू शकता. पहिले आमचं सगळं छान झालेलं आहे, दर्शन पण आणि तिथं थोडंसं कार्यक्रम पण होतं, ते पण बघितलं. आणि बघा आता आम्ही चाललेलो आहोत घरी. पण येऊ शकता बरं का, इथं रावेतला आहे. आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आम्ही एवढे जण आहेत, बघू शकता. ओला बुक करते आमची मॅडम, आणि ओला बुक केल्यावर आता आम्ही जाणार आहेत. कुठेतरी खाऊयात ना आपण. कुठे खायचं गाईज? आता आम्ही चाललेलो आहोत बस स्टॉपला. आता इथं आम्हाला माहिती नका सबस्क्राईब करत बसू. इथं आम्ही ओलाने आलो होतो, पण आता आम्ही चाललेलो आहेत एल्प्रो मॉलला जाणार आहे. तिथून पुढं मग घरी थोडंसं काहीतरी खाणार आहे. तर बघा बेबी
ही पिझ्झा वगैरे काय खात नाही. एल्प्रोला जाऊन काय मला ढेकळं खाणार आहे आवडत का काय नाही, माहिती. तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे मी खात नाही. कशी बोलते बघा, बेबीला राग येतोय. ही बोलती स्नेहल, तर हिला राग येतोय. ही राग माझी येणार. बहीण आहे असं वाटत नाहीये. तर चला, खूप छान वाटतंय हे प्रवचन ऐकून तिथलं. तर आता आम्ही चाललेलो आहे. हां, थोडंसंच ऐकलं आणि आलो आम्ही, कारण की 10 मिनटं ते म्हणजे डोळे बंद करून ध्यान करायचं होतं. आम्हाला तर काही जमत नव्हतं. आम्ही थोडंसं केलं आणि आलो, कारण की उशीर होतो घरी जायला. परत पुढं फिरायला पण जायचं. फर्स्ट टाइम आम्ही फिरायला आलेलो, एवढेच जण म्हणजे 3-4 जण. नाहीतर आम्ही कुठं जात नाही घर सोडून. कुठंच जात दुकानाला बी नाही, जात नाही. नाही दुकानाला जातो आम्ही. तर चला, अरे दुकान मी ओलाच बुक केली आणि आता चाललेलं आहे चिंचवडच्या मॉलला. बघा आम्ही इथं खायला बसलेलो आहे आणि बघा स्नेहल काय होतंय. स्नेहल एब्रो केले तर बघू शकता किती छान दिसती बिचारी. लाजली हा. अरे बघा देवीला बघून मला एवढं गरम होतंय ना. बेबी, काय टिश्यू पेपर किती झाले ते तुझे? 9 झालेला आहे गाईच. तर आम्ही एल्प्रो मॉलच्या इथे आहे आता काहीतरी आहे, काहीतरी ओरडते ते तुम्ही ऐका. पंजाबी लोकांचा. तर हे बघू शकता. बेबी कसं वाटतंय तुला? बेबी म्हटली की मी मिसळ खाणार आहे, फक्त स्नेहलला आम्ही बर्गर घेतोय. आणि मी म्हटलं आलेले आहे डीमार्टचं ते नाही का, काय म्हणतात त्याला, नाही डीमार्टची ट्रॉली आलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघू शकता. आणि मेयोनीज खात नाही, हे खाते मी पण. आत्ता मला सवय लागलेली आहे. हे खाते बघा, तुम्ही बघू शकता. अरे गाईज, आम्ही म्हणजे असं खाऊन झालेलं आहे. आम्ही दाखवायचं विसरले, कारण की लक्षातच गेलं, कारण की खाण्याच्या नादात. तर बेबीला एवढं तिखट लागलं ना, तर बेबी काय म्हणत होती माहिती का, तिने मग बर्गर मागवला. हे बघा. तर तुम्ही म्हणत असाल की चेहरा का एवढा काळा झालाय, तर काय मी तुला घेऊन झालाय. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. खूप असं मस्त एन्जॉय केलेलं आहे. तर थोडंसं फ्रेश वगैरे झाले, थोडंसं चेंज वगैरे केले कपडे. तर आजचा ब्लॉग कसं वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर चला, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, नेक्स्ट ब्लॉगला भेटू.